मित्रों नमस्कार. काल आपण व्याकरणातील मराठी व्याकरणातील लिंग ही संकल्पना विविध उदाहरणांसह समजून घेतली. आजच्या तासिकेमध्ये वचन या संकल्पनेचा थोडक्यामध्ये विचार आपल्याला करायचा आहे. लिंगामुळं, वचनामुळं, विभक्तीच्या प्रत्ययामुळं आणि आणखीन काही कारणांमुळं शब्दांना विकार होतात आणि या विकारांमुळं शब्दांच्या मूळ रूपामध्ये परिवर्तन होतं हे आपल्याला ठाऊक आहे. काल आपण पाहिलं की लिंगामुळं स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसकलिंग यामुळं शब्दांमध्ये कशी परिवर्तनं होतात आणि त्याविषयीचे सर्वसाधारण नियम काय आहेत. आज आपण विचार करतोय वचन या संकल्पनेचा. वचन या संकल्पनेचा अर्थ काय आहे? साधा सरळ अर्थ आहे, आपल्याला परिचयाचा अर्थ आहे. वचन म्हणजे शब्दावरून वस्तू एक वा अनेक आहेत याचा जो बोध होतो त्यास वचन म्हणतात किंवा म्हणावे. तो शब्द ऐकल्यानंतर, तो शब्द उच्चारल्यानंतर त्या शब्दाशी संबंधित असणारी वस्तू एक आहे की अनेक आहे या गोष्टीचा आपल्याला बोध होतो आणि याला आपण वचन असं म्हणतो. आणि या वचनामुळं सुद्धा म्हणजे तो शब्द एकवचनी असेल तर अनेक वचन होताना त्याच्या मूळ रूपामध्ये परिवर्तन होतं. हे कसं होतं याविषयीची काही नियम आपल्याला आजच्या तासिकेमध्ये अभ्यासायचे आहेत. यातील पहिला नियम आत्ता आपण पाहतोय वचनासंबंधीचा. वरचं लिहा अगोदर. शब्दावरून वस्तू एक वा अनेक आहेत याचा जो बोध होतो त्यास वचन म्हणतात. ही वचनासंबंधीची सर्वसाधारण कल्पना किंवा वचनाचं लक्षण ज्याला आपण म्हणू ते हे आहे. तिथं आपण पहिला नियम पाहतोय. लिहिलं पहिलं? वरचं लिहिलं सगळ्यांनी? चला पहिला नियम पाहूया. मराठीत आकारांत पुल्लिंगी नामाचे आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते. मराठीत आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते. इडक्याचा एकारांत होते. उदाहरणार्थ कुत्रा. आ हा स्वर इथं आहे, आकारांत हे, आणि त्याचं अनेक वचने रूप कुत्रे असं एकारांत होत असताना आपल्याला दिसतं. हो बघतोय. इथं आपण पाहतोय मराठीत आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते. हा पहिला नियम आपण अभ्यासतोय. त्यासाठीचं उदाहरण आपण इथं पाहिलेलं आहे. उदाहरणार्थ कुत्रा. दिसतंय ना सगळ्यांना? आता दिसतंय ना? कुत्रा. आ हा स्वर आहे, इथं आ हा स्वर आहे आणि कुत्रे अनेक वचन होत असताना ए हा स्वर इथं आलेला आहे. हा त्यामध्ये बदल होताना दिसतो. याची आणखीन खूप उदाहरणं आपल्याला घेता येऊ शकतात, पण सोपं असल्यामुळे जास्त सांगत नाही. लांडगा, लांडगे, रस्ता, रस्ते, अशी उदाहरणं आपल्याला घेता येतात वेगवेगळी. पण याला अपवाद आहे. तथापि आदरार्थी आकारांत
नामे अविकृतच राहतात. त्याला अपवाद आहे. आदरार्थी नाम जर असेल आकारांती तर ते अविकृत राहतं, म्हणजे त्याच्या रूपामध्ये फारसा बदल होत नाही. उदाहरणार्थ मामा आले. आता मामा एकापेक्षा अनेक मामा आले असतील, 2 मामा आले असतील, तर मामे ए असं करत नाही आपण. मामे आले, मामा आले असंच म्हणतो. किंवा काका गेले गावाला वगैरे. तर इथलं हे रूप कसं राहिले नामाचं? आकारांतच राहिले, एकारांत झालेलं नाही आहे. हा या बाबतीतला अपवादाचा भाग आपण लक्षात घ्यायला हवा. सोपं आहे हे. दुसरा नियम लिहितोय, आकारांत विषयक. आकारांत विषयक, आकारांत विषयक सर्व पुल्लिंगी शब्दांची एकवचनी व अनेकवचनी रूपे सारखीच राहतात. आकारांत विषयक लिहिले ते मी. आकारांताशिवाय एवढा बदल करा फक्त. थोडं चुकलं माझं इथं. आकारांताशिवाय थोडा बदल करा. आकारांताशिवाय वर सुरुवातीला आकारांताशिवाय सर्व पुल्लिंगी शब्दांची एकवचनी व अनेकवचनी रूपे सारखीच राहतात. आकारांताशिवाय. इथं एकवचन लिहू आपण. एकवचन देव, मनुष्य, स्तंभ. हे संस्कृत तत्सम नामेत. यांचं अनेक वचन सुद्धा देव, मनुष्य, स्तंभ असंच होतं. ही संस्कृत नामेत. किंवा खांब, वाघ, सुतार. ही मराठी देशी शब्द आहेत आपले. अकारांत आहेत. आकारांताशिवायचीत. यांची अनेक वचनी रूपे जशी आहे तशीच राहत असलेली आपल्याला दिसतात. ठीक आहे. हे वरचं पुसतो. छोटे छोटे बारीक बारीक छोटे मोठे बदल असलेले आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये. हे बदल लक्षात घेतले की हे नियम लक्षात येतात. म्हणजे आकारांताशिवाय आपण अकार पाहिला. आता इथं अकार आहे हा. हे जी सगळी उदाहरणं आहेत कुठली? देव, अकारांत आहेत हे सगळे. आता समजा अकारांतानंतर इकारांत आहे. इकारांतामधले शब्द कोणकोणते आहेत? हरी, कवी, अग्नी, तत्सम शब्द सगळे. हरी, कवी, अग्नी. आता हे तत्सम असल्यामुळं ह्रस्वांत लिहितो इथं मी. हरी, कवी, अग्नी, रवी, शशी. ह्यांची अनेक वचनी रूप कसे होतात? जसे आहे तशीच राहतात. अनेक वचन होताना यात बदल होत नाही. ई दीर्घ, ईकारांत. पक्षी, तो पक्षी, ते पक्षी. अनेक असतील तरी ते पक्षीच म्हणतो आपण. केसरी,
तेली कोळी, मराठी शब्द आपले तेली कोळी इत्यादी खूप शब्द लिहिता येतील असे. हे सगळे शब्द कसे आहेत? ई कारांत आहेत. दीर्घ ई आहे आणि जशी आहे तशीच रूपं राहत असलेली आपल्याला दिसतात. उकारांत आ तर विशेष नाही. ई उ. हेतू, भानू, शत्रू, गुरु, रिपू. तत्सम शब्द सगळे बटू. या इकारांत आणि उकारांत, माफ करा, उकारांत शब्दांची रूपे उकारांतच अनेक वचनामध्ये राहत असलेले आपल्याला दिसतात. दीर्घ उ. दीर्घ उ मध्ये पेरू, लाडू, गहू, गडू इत्यादी शब्द आहेत. ओकार, टाहो, लाहो. लाहो म्हणजे ज्याला जे हवं ते भेटो, जो जे वांछील ते तो लाहो. लाहो. खो खो, खो. फोटो इंग्लिश शब्द. हे सगळे ओकार असणारे ओकारांत शब्द आहेत आणि यांचं अनेक वचन ओकारांतच होतं. आता बाकीचे जे उर्वरित स्वर आहेत, ज्या स्वरांचा इथं उल्लेख आलेला नाहीये, कुठले कुठले आहेत? ई, उ, ए, ऐ व औ. ई उ ए ऐ औ. नाही नाही, याचा वेगळा मुद्दा सांगतोय. या हे स्वर असणारे यू झालेले आहेत ना आपले खरं. ए ऐ व औ. या स्वरांनी शेवट होणारे शब्द मराठीत आढळत नाहीत. एक निरीक्षण आहे, नियमाशी काही संबंधित भाग नाहीये, परंतु ए ऐ औ या स्वरांनी शेवट होणारे शब्द मराठीत आपल्याला दिसत नाहीत आणि त्यामुळं त्यांचा उल्लेख या ठिकाणी होताना आपल्याला दिसलेला नाही. हे पुल्लिंगी शब्दांच्या बाबतीतलं विवेचन आपण पाहिलं इथं. आता स्त्रीलिंगी शब्द. स्त्रीलिंगी शब्द. स्त्रीलिंगी शब्दांच्या बाबतीतला नियम काय? स्त्रीलिंगी शब्दांचे विकार. या बाबतीतला नियम आकारांत आकारांत इकारांत आकारांत इकारांत उकारांत तत्सम. तत्सम म्हणजे संस्कृतातनं मराठीत जसेच्या तसे आलेले स्त्रीलिंगी शब्दाचे वचन. स्त्रीलिंगी शब्दाचे वचन सारखेच राहते, बदलत नाही. सारखेच राहते. उदाहरण पाहू आपण आता. आकार. आकारांती शब्द कुठले पहा. विद्या, आ. भरपूर शब्द आहेत. विद्या,
आशा, गंगा, आज्ञा, आज्ञा, निंदा, भाषा, कन्या, यांच्या वचनामध्ये अनेक वचनी बदल होत नाही, जसं आहे तसं राहतो. आकार, इकार, गती, मती, गती, मती, नीती, निदीर्घ तिरस्व, रीती, प्राप्ती, इत्यादी तत्सम शब्द येथे यांच्याही रूपामध्ये बदल होत नाही. दीर्घ ई, नारी, गोपी, नारी, गोपी, देवी, कुमारी, देवी, कुमारी, सुवासिनी. हे ईकार, दीर्घ ई असणारे शब्द स्त्रीलिंगी, त्यांच्या रूपामध्ये परिवर्तन होत नाही. उ, रस्व उ, उकारांत, धेनू, रज्जू, हे शब्द असे न बदल होणार आहेत. दीर्घ उ, उकारांत, वधू, भ्रू, भुवई. या शब्दांना त्यांच्या रूपात अनेक वचनांमुळं की फारसा बदल होताना दिसत नाही. हे पाहिले आपण आकारांत, इकारांत, उकारांत तत्सम स्त्रीलिंगी शब्द. बरोबर आहे. आता आपण पुढे पाहतोय स्त्रीलिंगी शब्दांमध्येच अकारांत, अकारांत स्त्रीलिंगी नामाचे, स्त्रीलिंगी नामाचे, अकारांत स्त्रीलिंगी नामाचे किंवा अकारांत स्त्रीलिंगी नामाचे किंवा आकारांत, आकारांत किंवा ईकारांत, दीर्घ ई, ईकारांत, तर किंवा दोन्ही प्रकारे, किंवा दोन्ही प्रकारे अनेक वचन होते. अनेक वचन होते. अकारांत स्त्रीलिंगी नामाचे किंवा आकारांत किंवा इकारांत, तर केव्हा केव्हा दोन्ही प्रकारे, आकारांत आणि इकारांत अशा दोन्ही प्रकारे अनेक वचन होताना दिसतं. पहिल्यांदा आकारांत पाहू आपण. आकारांत एक वचन, अनेक वचन, एक वचन, अनेक वचन. आत, एक वचनी शब्द लिहितोय मी. आत, वेळ, सून. अनेक वचनामध्ये आता, वेळा, सुना. अनेक वचन, इकडं एक वचनामध्ये माळ,
शिंप, गार, माळा, शिंपा, गारा, अनेक वचन. आकारांत होते. खूप उदाहरणे मोजकीच लिहितो मी इथं. इकारांत. इकारांतामध्ये काय होईल पहा. भिंत, केळ, बोट. अनेक वचन होताना इकारांत होतं. भिंतचं भिंती, केळी, बोटी, केळ केळी, बोट बोटी, भिंत भिंती. अशी अनेक वचने रूप. केळ्या म्हणतो आपण, केळ्या म्हणताना म्हणतो, परंतु केळी. किती केळी आहेत, किती केळी आहेत. तर हा प्रत्यय क्रियापदाला लागला आणि तो अनेक वचनी. आकारांत खालचं दिसतंय का रे? दिसतंय ना खालचं. आकारांत. आकारांत व इकारांत दोन्ही प्रकारे. आकारांत व इकारांत. वागणूक. वागणूक सारखा शब्द आहे अनेक वचनामध्ये. वागणुका, वागणुकी, वागणुका किंवा वागणुकी. अशी रूप अनेक वचनामध्ये होताना आपल्याला दिसतात. तसाच शब्द करमणूक. करमणूक. तरवार इथंच लिहितो मी, खाली जागा कमी. अनेक वचनामध्ये करमणूक, करमणुकी, करमणुका, तरवारी, तरवारा. अशी अनेक वचनी रूप होत असतात. खूप शब्द आपल्याला घेता येतील. उदाहरणादाखल 2-3 शब्द या ठिकाणी पुरेसे आहेत. लक्षात येते ना की अवघड आहे असं नाही आहे, सोपं आहे खूप. स्त्रीलिंगी शब्दामधलाच पुढचा नियम आहे. इकारांत. इकारांत, इकारांत व उकारांत. इकारांत व उकारांत हे दीर्घ उ आहे बरं. उकारांत. मराठी स्त्रीलिंगी नामाची अनेक वचने. नामाची अनेक वचने इकारांत व उकारांत मराठी स्त्रीलिंगी नामाची अनेक वचने अनुक्रमे अनुक्रमे याकारांत व वाकारांत होतात. इकारांत व उकारांत मराठी स्त्रीलिंगी नामाची इकारांताचं याकारांत आणि उकारांताचं वाकारांत असं रूपांतर अनेक वचनामध्ये होतं. आपण सर्वप्रथम याकारांत नामे पाहू. स्त्रीलिंगी याकारांत कसे होतात पाहू. उदाहरण पाहू त्याची. नदी, नद्या, या नद्या. काठी, काठ्या, आजी, आजा,
आजी आजा, लेखणी लेखण्या, भाकरी भाकऱ्या, चुलती चुलत्या. ठीक आहे. वाकारांत, वाकारांताचं उदाहरण पिसू. उ दीर्घ आहे, इथं पाहिला आपण उ दीर्घ आहे. वाकारांत पिसवा. पिसू पिसवा. सासू सासवा. इथं पिसू नंतर सासू आले, हे योगायोगाने बरं. याचा काही अन्वय लावायचा, संबंध लावायचा काही कारण नाही. लगेच पुढं जळू आलेले, त्याचाही काही संबंध नाही. जळवा, जळू जळवा. जाऊ जावा. नाही, काही सांगता येत नाही एखाद्याला काय क्लिक होईल कधी एखादी गोष्ट, काही सांगता येत नाही. आणि म्हणून मी आवर्जून हे स्पष्टीकरण दिलं. हे झालं स्त्रीलिंगी नामांच्या बाबतीत, की इकारांताचं, इकारांत आणि उकारांत दीर्घ स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन याकारांत आणि वाकारांत या पद्धतीने होताना आपल्याला दिसतं. ठीक आहे, हे पुस्तक मी झालं असेल लिहून तुमचं. आता आपण पाहतोय पुसून घालचं हे लिहिलंय सगळ्यांनी. नपुंसकलिंगी शेवटचा शब्द लिंगामधला नपुंसक लिंगी. पुल्लिंगी पाहिलं, स्त्रीलिंगी पाहिलं, तर नपुंसकलिंगी. नियम लिहा. पहिला, ऱ्हस्व ऱ्हस्व इकारांत व उकारांत, ऱ्हस्व इकारांत व उकारांत जे तत्सम, कंटाळू नका, जे तत्सम संस्कृत नपुंसकलिंगी शब्द मराठीत येतात. ऱ्हस्व इकारांत व उकारांत असे जे तत्सम शब्द, तत्सम नपुंसकलिंगी शब्द मराठीत येतात, त्यांची अनेक वचने त्यांचे एक वचन, माफ करा, एक वचन व अनेक वचन, त्यांचे एक वचन व अनेक वचन, त्यांचे एक वचन व अनेक वचन सारखेच असते. त्यांचे एक वचन व अनेक वचन सारखेच असते. नियम मोठा आहे, पण मध्ये उत्तर फार थोडे. काही नाही, सगळं सारखंच आहे. उदाहरणार्थ अस्थि, अस्थि इकारांत. मधु, मधु. रिपू, रिपू, रिपू म्हणजे शत्रू. रिपू, रिपू. एखादा शब्द लक्षात येत नसेल तर विचारा बरं मध्येच. अस्थि, मधु, रिपू हे शब्द कसे आहेत? इकारांत उकारांत आहेत आणि मराठीमध्ये जसे आहे तसेच राहतात. नियमच मोठ्याच्या मोठा आहे. उदाहरण मात्र दोनच आहेत. सोपं आहे. पुढचा नियम या बाबतीतला नपुंसकलिंगी नामांच्या संदर्भातला, एकारांत, एकारांत नपुंसकलिंगी शब्दांची अनेक वचनी रूपे
एकारांत नपुंसक लिंगी शब्दांची अनेकवचनी रूपे अनेकवचनी रूपे ईकारांत दीर्घ ई होते. एकारांताचं इकारांतामध्ये केळे, केळी, तळे, तळी, तळे, तळी, रताळे, काल खाल्ले असतील अनेकांनी, रताळी, एकादशी होते ना काल, रताळे, रताळी. आता मराठीमध्ये काही आकारांत म्हणूया किंवा ऋषीचा ऋकारांत म्हणूया, ऐकारांत व ओकारांत, आकारांत, ऋकारांत, ऐकारांत, ओकारांत नपुंसकलिंगी शब्द मराठीमध्ये आढळत नाहीत, त्यामुळे त्यांची उदाहरणे इथे येत नाहीत. आता ही महत्त्वाची नपुंसकलिंगी नामांच्या संदर्भातले काही नियम होते. वचनासंदर्भातला इतकाच मुद्दा या ठिकाणी चर्चेमध्ये आहे. काही अजून ढोबळ मुद्दे फक्त वचनाच्या संदर्भातले आपल्यासमोर ठेवतो. विशेष नामांचे अनेक वचन होत नाही. विशेष नामे जे असतात त्यांचं अनेक वचन होत नाही. उदाहरणार्थ, यंदा श्रावणात 5 सोमवार आहेत. सोमवार काय विशेष नाम, सोमवारे आहेत असं नाही, सोमवार अकारांतच राहतं. किंवा गुरुला 4 चंद्र आहेत सारखा वाक्य असेल सारखं, चंद्र काय विशेष नाम इथं, तर त्याचं अनेक वचन होताना आपल्याला दिसत नाही. हा मुद्दा मी फलकावर लिहिला जरी नाही तरी तुमच्या वह्यांमध्ये हा कुठेतरी कोट करून ठेवा. विशेष नामांचे अनेक वचनी रूप होत नाही. दुसरा मुद्दा असा आहे त्यातला की पदार्थाचा अतिशयपणा दाखवायचा असेल तर कधी कधी मराठीमध्ये आपण एकवचनीच उल्लेख अतिशयपणा दाखवायचा असेल तरी करतो. उदाहरणार्थ, आमच्या गावच्या जत्रेत आज खूप माणूस होतं. आता माणसे होती असं म्हणायला हवं आणि ते बरोबर आहे व्याकरणिक दृष्ट्या, पण कधी कधी आपण असाही उल्लेख करतो की खूप माणूस होतं. किंवा अण्णांजवळ खूप पैसा आहे, पैसे असं अनेक वचन होतं त्याचं, पण कधी कधी आपण पैसा असा सुद्धा एकवचनी उल्लेख त्याचा करतो. यंदा तांदूळ चांगला पिकलाय. आता तांदूळ कसं आहे, एक वचन आहे, पण एक तांदूळ पिकणारे का खूप तांदूळ पिकणारीत ना, तर अशा पद्धतीने त्याचा उल्लेख करत असतो. काही नामे अनेक वचनात कायम अनेक वचनामध्ये असतात, काही नामे त्याचं एक वचन होतच नाही. महत्त्वाचा मुद्दा आहे. उदाहरणार्थ, त्याच्या मुसक्या बांध, मुसक्या अनेक वचनी रूप आहे, पण मुसक्या हे कधी एक वचनात येत नाही. किंवा मधुला कांजण्या झाल्या, तर कांजण्या हा शब्द जो आहे हा अनेक वचनी आहे, त्याचं एकवचनी रूप कांजणी झाली असं लिंगमोजून करता येतं ना, याच्यातला भाग नाही. परंतु आपण कायमस्वरूपी त्याचा अनेक वचनीच वापर बोलत असताना लिहित असताना सुद्धा करत असतो. तर हा मराठीमधला वचन विचार आहे. थोडक्यामध्ये अगदीच काही विस्तारानं मी यात गेलेलो नाही, परंतु जितकी महत्त्वाची म्हणून जी काही वचनासंबंधातली आपल्याला मुद्दे हवे होते किंवा नियम ज्याला म्हणून हवे होते ते या ठिकाणी मी तुम्हाला दिलेले. खरं तर शब्दांना जे विकार होतात हे केवळ लिंगाचे वचनाचे नसतात, ते विभक्तीचे आहेत. आणि ते जसे नामाला झालेले आहेत, आपण नामाचं पाहिलं तसं ते सर्वनामाला होतात, विशेषणाला होतात, धातूला म्हणजे क्रियापदालाही होतात. आणि याच्यामध्ये विभक्तीचा सुद्धा भाग खूप महत्त्वाचा आहे. विभक्ती प्रत्ययामुळं या रूपामध्ये होणारी परिवर्तनं ह्या सुद्धा गोष्टी या सगळ्या संदर्भामध्ये अभ्यासण्याची आवश्यकता आहे. परंतु विभक्तीच्या संबंधातला जो मुद्दा आहे तो जेव्हा वाक्यविचार आपण सुरू करू तेव्हा विभक्तीनं जी काही परिवर्तन शब्दाच्या रूपामध्ये होतं विभक्तीमुळं त्याचा विचार तिथं करणार आहोत. पण ती पुनरुक्ती मी या ठिकाणी टाळतोय. आणि नाम
सर्वनाम, नाम तर पाहिलीच आपण, सर्वनाम, विशेषण आणि धातू म्हणजे क्रियापद यांना होणारे जे विकार आहेत हे अत्यंत सामान्य स्वरूपाचे आहेत. तुमच्यासारखे अत्यंत बुद्धिमान आणि कष्टाळू मेहनती विद्यार्थी सहजपणे ते वाचनामधनं समजून घेऊ शकतात. तथापि काही अडचण असेल तर मला विचारू शकता तुम्ही, त्या बाबतीतले निरसन या ठिकाणी मी करेन. तर शब्दविचारामधला हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग, लिंगवचन आणि यामुळे होणारे शब्दांचे विकार, हा मुद्दा आपण समजून घेतला. आता या ठिकाणी आपण शब्दविचारातील अगदी शेवटच्या भागाकडे येऊन थांबलेलो आहोत आणि तो भाग खूप महत्त्वाचा आहे व्याकरणाच्या दृष्टीने. तो भाग म्हणजे समास. तर उद्यापासून आपण समास या आपल्या अभ्यास घटकाला, जो अत्यंत महत्त्वाचा व्याकरणातला, त्याला प्रारंभ करणार आहोत. समास अभ्यासून झाल्यानंतर आपण विभक्तीकडे वळू आणि विभक्तीनंतर वाक्यविचारामध्ये जाऊन मग प्रयोगांकडे जाणं आपल्याला क्रमप्राप्त आहे. पुढील अभ्यासक्रम नंतर तुम्हाला मी सांगेनच. तर या ठिकाणी या लिंग विचाराला आपण, वचन विचाराला आपण पूर्णविराम देऊया. धन्यवाद.